उल्हासनगरांत पुढची बातमी आता कल्याण पूर्व भागातून। तिथे देखील मुसळधार पाऊस बरसलेला आहे। त्याचा फटका रहिवाशांना बसलाय, कारण लोकांच्या घरात अगदी गुडघ्यापर्यंत पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। करोडो रुपये खर्च करून नाले सफाई केल्याचा केडीएमसीचा दावा इथे फोल ठरलाय। कल्याण पूर्वेतील अडवली ठोकली परिसरात घरामध्ये पाणी शिरलंय, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। वारंवार पाठपुरावा करूनही नाले सफाई झाली नाही आणि याचा फटका नागरिकांना बसत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संघर्ष गांगुर्डे यांनी। आता आपण उभे आहोत आडवली ढोकळी परिसरात आणि तुम्ही बघू शकता की आडवली ढोकळी परिसरात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा जो फोलपणा आहे तो तुम्हाला समोर येताना दिसत आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जी नाले सफाई होती करोडो रुपये खर्च करून, ती तुम्हाला फोल झालेली दिसत आहे। त्यामध्ये तुम्ही बघू शकता की जे बिल्डिंग मधले फ्लॅट आहे त्या संपूर्ण फ्लॅटमध्ये पाणीच पाणी आहे आणि एकंदरीत तुम्ही बघितला या इथल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्या त्रासाचा सामना करायला लागत आहे। त्यांच्या जे काही दैनंदिन वस्तू आहेत त्या संपूर्ण खराब झाल्या आहेत आणि दुसरी गोष्ट या संपूर्ण बिल्डिंगमध्ये गुडघाभर पाणी आलेलं आहे। एकंदरीत तुम्ही बघितलं असतं की महानगरपालिका नेहमीच करोडो रुपये खर्च करून नाले सफाई झाल्याचा दावा करत असते, पण एकंदरीत ही परिस्थिती बघता नाले सफाई एकदम केडीएमची या नाले सफाईमध्ये एकदम फेल झालेली दिसत आहे। संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही न्यूज, कल्याण।